नमस्कार, जय श्री महाकाल. मी तुम्हा सर्वांची लाडकी भाविका ताई, सगळेजण ओळखतात. मी जुन्या आखाड्याला तसंच किन्नर आखाड्याला महामंडलेश्वर आहे. सध्या जी माझी उपाधी आहे ती श्री श्री 1000 महामंडलेश्वर आदिशक्ती भाविका नंदगिरी पाटील. मी ह्या पालघर जिल्ह्यातीलच मूळ रहिवासी असून गोवाडे हे स्थित माझे गाव आहे आणि आमच्या जवळच कुणबी बांधवांचं एक सुंदर असं गाव आहे नावजे. आणि ह्या ठिकाणी गैलाई देवी आहे. वर्षानुवर्षाचा अनुभव आहे लोकांचा देवीचा की इथे हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या सगळ्याच वस्तू मालमत्तेच्या, अगदी ते सोन्यापासून तर अगदी काही वस्तूपर्यंतच्या असतील, तर त्या वेळेत जर देवीकडे येऊन तुम्ही बोललात आणि तिला नवस केलात किंवा तिला नारळ जरी साधा कबूल केला की देवी माझी ही वस्तू हरवलेली किंवा चोरीला गेलेली आहे तर ती मला मिळाली पाहिजे, तर ती आपसुकच आपल्याकडे मार्ग तयार होतो आणि ती वस्तू आपल्यापर्यंत पोहोचते. किंवा ती वस्तू पोलीस तपास करत असतील, काही करत असतील, तर त्या तपासाला एक चालना मिळून ती वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचते, म्हणजे सापडते. माझं स्वतःचं सप्तशृंगी देवीचं मठ आहे, मंदिर आहे गोवाडे इथे. आणि इथे वर्षानुवर्ष माझ्याकडे खूप सारी लोक येत असतात की ताई अमुकी वस्तू चोरीला गेलेली आहे, गंठण चोरीला गेलेला, हार चोरीला गेलेला आहे. तर मी त्यावेळेस गैला देवीचा एक नारळ बाजूला करून ठेवते आणि तिला सांगते की हे गैलाईमध्ये ती व्यक्ती माझ्याकडे फार मोठ्या आशेने आलेली आहे आणि ती वस्तू तिच्या हक्काची असेल, कष्टाची असेल, तर तिला ती मिळालीच पाहिजे. आणि आत्तापर्यंतचे माझ्या ह्या 2 वर्षातले, ह्याच्या आधीचे अनुभव तर खूप सारे आहेत, पण ह्या 2 वर्षातले जवळपास 12 ते 15 अनुभव असे आहेत की ज्यांच्या अगदी काहीही शाश्वती नव्हती की आत्ता आपले हे वस्तू मिळतील, आणि त्या वस्तू मिळालेल्या आहेत. आणि त्यासाठी मी लोकांना आवर्जून सांगेन की जर यदाकदाचित अशी विपदा आपदा जर तुमच्यावर जर आली तर प्रत्यक्ष मंदिराला भेट देऊन देवीची आराधना करू शकता. तुमची वस्तू जर अस्तित्वात असेल तर ती तुम्हाला नक्कीच मिळते. जय श्री महाकाल.